नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DMER भरतीच्या कागदपत्र पडताळणीसाठी नवीन सूचना ज्या आहेत ते आलेल्या आहेत. बघा, तुमची कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे आणि कोणत्या ठिकाणी केल्या जाणार आहे, याबद्दलची सविस्तर सूचना जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्या अगोदर बघा, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 27 जानेवारी 2026 या तारखेला जर बघितलं, नवीन सूचना जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, सूचनामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथिक महाविद्यालय रुग्णालयातील गट क तांत्रिक, अतांत्रिक रिक्त पदांसाठी सरळ सेवा स्पर्धा परीक्षा TCS आयन कंपनी मार्फत दिनांक 18/9/2025 ते 24/9/2025 व 13/10/2025 ते 15/10/2025 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी घेण्यात आलेली होती. जे की बघा, कोणत्या दिवशी जी आहे तुमची परीक्षा घेण्यात आलेली होती त्याबद्दलची इथं माहिती सांगण्यात आलेली आहे. त्याच खाली जर आलो तर बघा, दिनांक 19/1/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीमधील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक 2 फेब्रुवारी 2026 ते 12 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे समूह रुग्णालय मुंबई येथील प्रशासकीय भवन 7वा मजला, भायखळा, मुंबई 400,008 आयोजित करण्यात येत आहे. बघा, तुमची कागदपत्र पडताळणी जर बघितली तर दिनांक 2 फेब्रुवारी 2026 ते 12 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये हा जो तुम्हाला ॲड्रेस देण्यात आलेला आहे, या ॲड्रेसवरती जे कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला बोलवल्या जाणार आहे. आता बघा, गुणवत्ता यादी जर बघितली तर दिनांक 19/1/2026 रोजी वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती, सोबतच तुम्हाला YouTubeवरती एक व्हिडिओ पण मी तुम्हाला दिलेला आहे त्याबद्दलचा. आता बघा, ज्या कोणी विद्यार्थ्यांना ही PDF बघायची असेल तर बघा, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आणि टेलिग्रामला तुम्ही जॉइन झाल्यानंतर ही संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकाल. आता बघा, गुणवत्ताधारक उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळी ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी अपलोड केलेले मूळ कागदपत्र व त्यांच्या छायांकित प्रतीचा एक संच सोबत आणावा. कागदपत्र पडताळणीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे. प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात मोडत असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याकरिता अंतिम तारीख ही दिनांक 2 फेब्रुवारी 2026 ही ग्राह्य धरण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. बघा, संपूर्ण जे व्यवस्थित जे माहिती आहे तुम्ही कागदपत्र पडताळणी करिता जे की तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे ते तुम्ही सविस्तर वाचून घेसाल. सोबतच बघा, पदनिहाय कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जे आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेले आहे. जे की बघा, तुम्ही इथं बघू शकता की ही जी ठिकाणाची जी मॅपची जी लिंक आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे की या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्या ठिकाणाचा ॲड्रेस जो तुम्हाला इथे मिळून जाणार आहे. आता बघा, प्रत्येक पदानुसार जर बघितलं तर तुम्हाला इथं कोणत्या दिवशी बोलवण्यात आलेलं आहे. सर्वात अगोदर जर बघितलं आपण तर बघा, ग्रंथपाल या पदाचे नाव देण्यात आलेले आहे आणि बघा, जे तुमची 19/1/2026 या तारखेला गुणवत्ता यादी म्हणजे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावण्यात आलेली होती. त्यामध्ये जो अनुक्रमांक तुमच्या नावासमोर देण्यात आलेला होता, त्या अनुक्रमांकानुसारच तुम्हाला जर बघितलं तर कागदपत्र पडताळणीकरिता हजर राहायचे आहे. बघा, तुम्हाला जर बघितलं इथं इ-मा-व म्हणजेच की इतर मागास प्रवर्ग यामध्ये बघा, सर्वसाधारणमध्ये जर बघितलं 1 ते 4 कॅन्डिडेटना जर बघितलं बोलवण्यात आलेलं आहे. आता बघा, गुणवत्ता यादीमध्ये म्हणजेच की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी लावण्यात आलेली होती त्यामध्ये तुमच्या नावासमोर तुमचा अनुक्रमांक काय आहे, सिरियल नंबर काय आहे आणि 1 ते 4 मध्ये जर का तुमचा अनुक्रमांक असेल तर बघा, तुम्हाला दिनांक या तारखेला जर बघितलं बोलवण्यात आलेला आहे 2 फेब्रुवारी 2026 ला सकाळी बघा 9:30 ते 10 हा जो तुम्हाला टाइम देण्यात आलेला आहे. त्यानुसार जर बघितलं तर तुम्हाला तिथे वेळेवर हजर राहायचं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याच खाली बघा, अनुसूचित जातीमध्ये सर्वसाधारण जे की बघा अनुक्रमांक तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. तुम्हाला बघा, तुमच्या जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावण्यात आलेली होती ती व्यवस्थित बघा आणि तुमच्या नावासमोर तुमचा अनुक्रमांक काय आहे तो बघूनच बघा, तुम्हाला त्या दिवशी हजर राहायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता की प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे माहिती देण्यात आलेली आहे. दुसऱ्या पदाचं जर बद्दल जर बघितलं, सहाय्यक ग्रंथपाल, तर बघा, या पदासाठी जर बघितलं 2 फेब्रुवारी 2026 या तारखेला जर बघितलं तर सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत या कालावधीमध्ये जर बघितलं सहाय्यक ग्रंथपाल यांची जे कागदपत्र पडताळणी आहे ती केल्या जाणार आहे. यामध्ये पण बघा, तुम्हाला अराखीव प्रवर्गामध्ये जर बघितलं सर्वसाधारणमध्ये 1 ते 3 उमेदवारांना
महिला असेल तर बघा 1 ते 14, माजी सैनिकमध्ये बघा 1 ते 225, अंशकालीनमध्ये बघा 1 ते 1263. अशा प्रकारे जर बघितलं तुमचा अनुक्रमांक काय आहे तुम्ही तिथून बघून घ्याल. आणि बघा तुम्हाला जर का मेरिट लिस्टची जे यादी आहे तुम्हाला बघायची असेल ते पण मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. त्यावरून तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा ग्रंथसूचीकार, त्यासोबतच बघा त्याखाली जर आपण आलो तर आहार तज्ञ या पदासाठी जर बघितलं तर फेब्रुवारी 3 2026 दिनांक आणि सकाळी 9:30 ते 11:30 वाजेपर्यंत तुम्हाला इथे बोलवण्यात आलेलं आहे. आता बघा ही जर बघितलं तर कागदपत्र पडताळणीची जी तारीख आहे 2 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ते बघा अंतिम जर बघितलं आपण तर अंतिम काय देण्यात आलेलं आहे तर बघा 12 फेब्रुवारी 2026 या तारखेपर्यंत जर बघितलं तुमची कागदपत्र पडताळणी सुरू राहणार आहे. आता बघा सर्वात शेवटी जर आपण आलो तर तुम्हाला इथं समाजसेवा अधीक्षक आणि सर्वात शेवटी बघा औषध निर्माता या पदासाठी जर बघितलं तर बघा 10/2/2026 या तारखेला जर बघितलं औषध निर्माता या पदासाठी विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे कागदपत्र पडताळणी साठी. आणि बघा तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे त्याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती सोबतच बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्यात आलेला आहे. मागील व्हिडिओ जर का तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात जे की तुम्हाला कागदपत्र पडताळणीकरिता सोबत न्यावायचे आहे. जेणेकरून बघा त्यामध्ये तुमची काही त्रुटी निघायला नको आणि तुम्ही अपात्र ठरायला नको. म्हणून बघा तुम्हाला कोणत्या दिवशी जायचं आहे त्याच्या अगोदरच बघा तुम्हाला डॉक्युमेंट तुमचे ओरिजिनल आणि जे संच तुम्हाला सांगण्यात आलेले आहे ते तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहेत. तर बघा अशा प्रकारचे जर बघितलं तर या पीडीएफ मध्ये सविस्तर जे पदानुसार जर बघितलं माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता. आता बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांचे नाव असेल आणि तुम्हाला जर का समजत नसेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकेल. आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून ते या कागदपत्र पडताळणीच्या दिवशी उपस्थित राहू शकतील. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.